श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 12वा. विवेक वैराग्य. समास 4था. विवेक वैराग्य. श्रीराम महद्भाग्य हातासी आले, परिभोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परिविवेक नाही. श्रीराम. एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते. त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झाले पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य तेने. श्रीराम. या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगास तोंड द्यावे लागते. त्यामुळे तो आदळआपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो. अशा रीतीने ऐकून, पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडून देशधडी, होये तेने. श्रीराम. संसारात ओढाताण होते, नाना संकटे अडचणी उपस्थित होतात. त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. श्रीराम. त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. श्रीराम. पण त्याने मोकाट, उनाड, अनाचारी, उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले, दोहीकडे. श्रीराम. विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ, ऐसा केला. श्रीराम. धड ना प्रपंच ना परमार्थ असं होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते. अविवेकामुळे असा अनर्थ ओढवतो. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. श्रीराम. एखादा असा शब्दज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बढाया माराव्यात तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते. वैराग्ये विण ज्ञान, तो व्यर्थची साभिमान, लोभ दंभे घोळ सून, कासा विस केला. श्रीराम. वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कासावीस होते. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थ मुळे थिंके, पराधिक देखू न सके, साभिमाने. श्रीराम. कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकत राहते, तैसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चरफडत राहतो. अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. हे येके विण एक, तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक, योग ऐका. श्रीराम. याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होते ते ऐका. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. श्रीराम. विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो तो योगी निसंग परब्रह्माशी एकरूप होतो. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले, सुचिस्मंत. श्रीराम. तो मुखाने जसे ज्ञान सांगतो त्याला अनुसरून त्याचे वागणे असते. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात. आस्था नाही त्रैलोक्याची,
स्थिती बाणली वैराग्याची, येत न विवेक धारणेची, सीमा नाही श्रीराम. वैराग्य सुदृढपणे बांधलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह किंवा आस्था नसते. पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेक धारणेस सीमाच नसते. संगीत रसाळ हरी कीर्तन, ताळबद्धता न मान, प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासून श्रीराम. तो तालबद्ध, ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंतांचे प्रेमाने भजन करणे आवडते. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे श्रीराम. त्याचे हे हरिकीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक तात्काळ सन्मार्गास लागतात. त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो. त्याचे वक्तृत्व असे असते की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रकट होतात. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश बोलला, प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक श्रीराम. याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असं जाणावं. पण तरी त्यानेही प्रसंग पाहून वागायला हवे. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन, पुण्यमार्ग श्रीराम. अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान व स्नानसंध्या आणि भगवत भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे काढपिसे, शब्द ज्ञान येळीलसे, आपणची वाटे श्रीराम. याप्रमाणे विवेक वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एककल्लीपणा अथवा खुळेपणाच होय आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य, साधू जाणती श्रीराम. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीची जोड असणे हे महद्भाग्य होय. रामदास म्हणतात की साधू असतात ते हे सर्व जाणतात. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपण नाम समास चौथा समाप्त.